रमेशराव हे खरे दिलखुलास व्यक्ती शेतात कष्ट करून आयुष्य घालवल्यामुळे 60 वर्षाच्या वयातही त्यांच्या शरीरयष्टी बळकट आहे. डोक्यावर त्यांचा नेहमीचा साजेसा फेटा, पांढऱ्या रंगाचा धोतर आणि पिळदार मश्या त्यांना आणखीन ठसठसीत व्यक्तिमत्व देताना त्यांच्या आवाजात कणखरपणा असूनही तो मनाला भिडतो. गावात त्यांना देवमाणूस म्हणून ओळखले जाते, कारण ते कोणाच्या गरजेला धावून जाणारे आहेत. पंचायतीत ठामपणे निर्णय घेणारे, साहसी आणि प्रभावी. एकीकडे ते गावात नावाजलेले पैलवान, तर दुसरीकडे दानशूर आणि मृद व्यक्तिमत्वाचे आहेत. बाहेरून ते नारळासारखे कठीण दिसतात, पण आतून मायेचा गोडवा राखून ठेवणारे आहेत. लक्ष्मी ही त्यांची काळजी घेणारी मृद हृदयाची स्त्री आहे, जी रमेशरावच्या प्रत्येक निर्णयाला साथ देते आणि गावातील लोकांशी प्रेमाने वागते. गावातल्या शाळेला दरवर्षी देणगी देऊन त्याने शाळेचा विकास केला. भाकर खाता खाता एखादा उपाशी दाराशी आला तर स्वतःचं ताट त्याला देईल, दाराशी असलेल्या मोकळ्या हातानेही पाठवणार नाही. त्यामुळे लोकांच्या आशीर्वादाने रमेशराववर लक्ष्मी प्रसन्न होती. म्हणतात ना, देणारे हात देव कधीच रिकामे ठेवत नाही. लग्नानंतर काही वर्षांनी एक गोड मुलगी झाली. रमेशरावांना सुईणीनं रमेशरावांच्या हातात बाळ दिलं आणि तो त्या कवळ्या जीवाकडे पाहू लागला. इवलेसे मिचमिच करणारे डोळे आणि चिमुकले हात, गुबगुबीत गालात लपलेलं चोचीसारखं नाक. थोड्या वेळाने रमेशराव बाळाला घेऊन बायकोपाशी गेला. ही बघा आपली चिमुरडी, काय नाव ठेवूया हिचं? तुम्हीच सांगा, तुमची पोरगी आहे ना? बायको हसून म्हणाली. क्षणभर रमेशराव विचार करू लागला आणि म्हणाला, माझ्या नारायणाची लक्ष्मी आहे ही. त्याच्या गालावर हसू आला आणि मग त्या दिवसापासून जणू त्या लक्ष्मीच्या इवलीशा मुठीत रमेशरावचं जग दटून गेलं. ती इवलीशी लक्ष्मी 5 वर्षाची झाली आणि रमेशरावांच्या खांद्यावर बसून गावभर फिरू लागली. तिच्या तोंडून तात्या निघाल्या की पुढे जे मागेल ते तिला तिचा तात्या घेऊन द्यायचा. आईपेक्षा तिला बापाचा लळा खूप होता. रमेशराव शेतात काम करताना भाकर तुकडा घेऊन येणाऱ्या आईचा पदर पकडून ती यायची आणि रमेशरावांना एक घास त्या इवलीशा बोटाने भरवायची. तेव्हा रमेशरावचं पोट भरून जायचं. त्या एकाच घासाने दिवसभर शेतात राबून सुद्धा रमेशराव रात्री त्या परकर पोटका घातलेल्या चिमुरडी मागे पळून खेळायचा. लक्ष्मी 7 वर्षाची असताना तिच्या आईला पोटाचा आजार झाला. गाव छोटंसं होतं, त्यामुळे एकच दवाखाना, तो पण छोटासा. नेमका काही दिवसांसाठी डॉक्टर शहरात गेलेला, त्यामुळे रमेशरावांनी घरीच वैद्याला बोलवून घेतलं. पण 2 दिवस दुखणं सहन करून 3ऱ्या दिवशी रमेशरावांची बायको त्याला सोडून देवाघरी गेली. मग रमेशराव लक्ष्मीला आणखीन जपू लागला. आई आणि बाप दोघांची माया देऊ लागला. रमेशरावांची आई त्याच्या मागे लागली की दुसरं लग्न कर, पण रमेशराव काय लक्ष्मीच्या दुनियेतून बाहेर निघायला तयार नव्हताच. लक्ष्मीच्या गालावरचं हसू रमेशरावांच्या काळजाशी जोडलेलं. रोज रात्री लक्ष्मीला झोपवायला रमेशराव यायचा आणि शेवटी तीच त्याला इवलीशा हाताने थोपटून झोपवायची. म्हातारी रमेशरावांच्या मागे लावून दमली, पण त्याने दुसरं लग्न केलं नाही. आजी तिला ओरडायला नाही तर मारायला लागली की ती लक्ष्मी तात्याच्या धोत्रामागे लपायची. आये, का ग माझ्या लक्ष्मीला मारती सारखं? रमेशराव, पोरीला डोक्यावर चढून ठेवलेस तू? आजी मारते म्हणून लक्ष्मी शेतात पण तात्याच्या मागे लागून जायला लागली. रमेशराव शेतात काम करायचा आणि ती झाडाला बांधलेल्या झोक्यात बसायची. तिला झोक्यात बसून हसताना बघून रमेशरावचा काम केल्याचा शीण निघून जायचा. हळूहळू लक्ष्मी मोठी झाली, शाळेत जाऊ लागली. दिवसा शाळेत जायची आणि रात्री रमेशरावांना लिहायला आणि वाचायला शिकवायची. माझ्या टकुऱ्यात काय बी घुसत नाही बघ लक्ष्मी. अव तात्या, मला आता लिहायला आणि वाचायला येतं ना, मग तुम्हाला बी येणार. लक्ष्मीने शिकवल्यामुळे रमेशराव वाचू लागले, सही करू लागले. त्यामुळे गावातल्या सावकाराशी केलेले व्यवहार आणि कागदपत्र त्यांना समजू लागले. म्हणता म्हणता उन्हाळे पावसाळे पालटले आणि लक्ष्मी मोठी झाली. घरातली कामं आवरून शेताच्या कामात पण तात्यांना मदत करू लागली. घरभर तिच्या पैंजणाचा आवाज घुमत होता. लांब 2 वेण्या, ओढणीचा ड्रेस दिसायला तिच्या आईसारखीच दिसत होती ती. तालुक्याला कॉलेजमध्ये जायला निघायची तर तात्यांच्या पाया पडूनच. रात्री पण बाप लेकीच्या गप्पा रंगायच्या. लक्ष्मी जेवल्याशिवाय रमेशरावांच्या घशात घास नाही उतरायचा. लग्नासाठी स्थळं यायची, पण तिची 12वी पूर्ण करायची इच्छा होती, त्यामुळे रमेशरावांनी सगळ्या स्थळांना नकार दिला. लक्ष्मीचं कॉलेज पूर्ण झालेलं होतं, त्यामुळे रमेशराव तिचं लग्न ठरवणार होते.
तिला बघायला पहिल्यांदा पाहुणे येणार होते. रमेशराव तयार झालेले. आजीसोबत लक्ष्मी तयारी करत होती. राम, अरे समजा उरकला का, पाहुणे येत्याल आता, रमेशराव म्हणाले. होय होय, झालंय समद. राम रमेशरावांकडे कामाला होता. 85च्या वयाचा होता. रमेशरावांनी शेतातही मजूर कामाला ठेवले होते. रमेशरावांच्या मिशा आता पांढऱ्या झालेल्या पण अजूनही पिळदार होत्या. डोळ्यात मात्र अजूनही तो मायेचा ओलावा असायचा. राम, अरे लय मोठी माणसं आहेत. जमीन जुमला, बंगला, गाड्या, नोकर चाकर. आपली लक्ष्मी राणीसारखी राहील बघ. होय जी, साखर तुमच्या तोंडात. ताईचं चांगलंच होईल, राम म्हणाला. थोड्या वेळाने पाहुणे आले. मुलगा आणि त्याची आई. मुलाचं नाव होतं रविशंकर. रविशंकरचे कपडे अगदी कडक इस्त्री केलेले होते. तब्येतीने अगदी खात्यापित्या घरचा. रमेशरावांनी त्यांचे स्वागत केले. रविशंकरची आई बोलू लागली. आमच्याकडे पण असा वाडा आहे, पण आम्ही बंगल्यात राहतो. रविशंकरने रमेशरावांना नमस्कार केला. काही वेळ सगळे गप्पा मारू लागले. लक्ष्मीची आजी पण बोलू लागली. इतक्यात लक्ष्मी बाहेर आली. साधी आणि फिक्या रंगाची साडी तिने नेसली होती. ती साडी तिच्या आईची होती. तिला बघताच रमेशरावांना तिच्या आईची आठवण आली. सुखाचे एक हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलं. जणू तिची आई पण इथेच होती असं त्यांना वाटू लागलं. ए पोरे, बस. काय नाव तुझं, रविशंकरची आई विचारू लागली. काही प्रश्नाचे उत्तर दिल्यावर रविशंकरच्या आईने रविशंकर आणि लक्ष्मीला मागच्या दाराला एकांतात बोलायला पाठवलं. ते दोघे तिकडे जाऊन एकमेकांशी बोलू लागले. पण मग रमेशरावांचं लक्ष इकडे लागेना. त्यांचं लक्ष सारखं मागच्या दाराकडे जात होतं, जिथे लक्ष्मी आणि रविशंकर बोलत बसले होते. एकदा तर त्यांनी पाणी प्यायचा बहाणा केला आणि उठून मडक्यापाशी गेले आणि त्या दोघांना पाहू लागले. रविशंकर आशेने तिच्याकडे पाहत होता आणि लक्ष्मी गालात हसून लाजत होती. हे पाहून रमेशरावांचा चेहरा समाधानी झाला. रमेशरावांनी ओळखलं. काही वेळाने पाहुणे निघून गेले. जाताना रविशंकर चोरट्या नजरेने लक्ष्मीकडे बघत होता. लक्ष्मी, कसा वाटला पोरगा, आवडला का नाही? हा तात्या, आणि लक्ष्मी लाजून आत गेली. राम, चला मग लग्नाची तारीख काढाय पाहिजे. मुलीच्या गालावरचं हसू बघून रमेशरावांना उत्साह आला. बघता बघता लग्नाची तारीख ठरली. लग्नासाठी वेगवेगळ्या खरेदी होऊ लागल्या. रविशंकरने लक्ष्मीला एक साधा मोबाईल घेऊन दिलेला, त्यामुळे दोघांचं फोनवर बोलणं हळूहळू चालू झालं. रमेशरावांनी अर्धी शेती घाण ठेवली लक्ष्मीच्या लग्नासाठी. पोरीच्या लग्नात काही कमी नाही पडू दिलं. मोठ्या थाटामाटात लग्न लावलं. सगळ्या गावाला लग्नाचं चूलबंद आमंत्रण होतं. लक्ष्मीला दागिने केले. लग्न अगदी छानपैकी पार पडलं. लक्ष्मी निघाली सासरे आणि तिच्या डोळ्यातल्या पाण्याला बांध राहिला नाही. रमेशराव मात्र डोळ्यातून पाणी येऊ देत नव्हते. पण गाडीत बसायच्या आधी लक्ष्मी जेव्हा त्यांच्या कुशीत शिरली तेव्हा मात्र निधड्या छातीचा तो वाघ अक्षरशः लहान मुलासारखा रडू लागला. लक्ष्मीला त्या मिठीतून निघायचंच नव्हतं. जणू कसेबसे काही बायकांनी तिला रमेशरावांच्या मिठीतून वेगळं केलं आणि आपल्या तात्याचा आशीर्वाद घेऊन ती गाडीत बसली आणि गाडी निघून गेली. रमेशराव एका खुर्चीवर थोड्या वेळासाठी स्तब्ध बसले. त्यांची आई म्हणाली, रमेश, आवर स्वतःला. लोकांची धनती कधीतरी जायचीच. लक्ष्मी गेल्यावर रमेशरावांसारखा अख्खा वाडा शांत झाला होता. लक्ष्मीच्या पायातल्या पैंजणाचा आवाज आता नव्हता. काही दिवस गेल्याने वाड्याच्या दाराशी एक 4 चाकी गाडी आली. राम बाहेर येऊन बघू लागला आणि परत वाड्यात जाऊन ओरडू लागला. ताई आल्या, ताई आल्या. रमेशरावांच्या गालावर खूप दिवसांनी हसू फुललं. आली माझी लक्ष्मी. घरात येऊन लक्ष्मी रमेशरावांच्या गळ्यात पडली. कशी हाय पोरी? तात्या, मी एकदम चांगली हाय. तुम्ही कसे आहात? मी बरा हाय पोरी. लक्ष्मीला सोडायला रविशंकर पण आला होता. थोडा वेळ चहा पाणी झालं आणि तो निघून गेला. 4 दिवस लक्ष्मी माहेरपणाला आली होती. ते 4 दिवस रमेशराव एकदम खुश होते. लेकीचे शब्द ऐकायला एवढे दिवस आतुरलेले कान जणू तिच्या गप्पा ऐकून तृप्त होत होते. लक्ष्मी सासरचं कौतुक करत होती. सासू, नवराने, नोकर, बंगला, गाडी सगळ्यात जशी ती मिसळून गेली होती. सासू लाड करते,
नवरा म्हणेल ते आणून देतो. हे सगळं ऐकून रमेशरावांच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं. यावेळी लक्ष्मी निघाली तेव्हा रमेशरावांच्या गालावर हसू होतं. त्यांची लेक खुश होती. सासरी बरेच महिने झालेले. रमेशरावांनी आपलं मन कामात गुंतवलं. सगळं अगदी नीट चालू होतं. एके दिवशी लक्ष्मीचं पत्र आलं खुशाली कळवण्यासाठी. ते पत्रासोबत एक छोटासा बॉक्स पण होता. पत्रात लिहिलं होतं, तात्या फोन पाठवलाय. तो वाचला की त्याचं हिरवं बटन दाबा आणि कानाला लावा. तेवढ्यात बॉक्समधून आवाज आला. रमेशराव आधी त्या आवाजाने दचकले, पण पत्रात लिहिल्याप्रमाणे त्यांनी हिरवं बटन दाबलं तर त्यांना लक्ष्मीचा आवाज ऐकू आला. तात्या, हा फोन तुम्हाला दिलाय मी. फोन करीन तेव्हा असंच हिरवं बटन दाबा, म्हणजे आपल्याला बोलायला येईल. आणि मग रमेशराव रोज फोन वाजायची वाट बघू लागले. तर 4 दिवसांनी लक्ष्मी फोन करू लागली. बाप लेकीच्या गप्पा रंगू लागल्या. दिवस पालटले. दिवसामागे महिने, महिन्यामागे वर्ष पालटून गेली. लक्ष्मीच्या फोनचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं, पण रमेशरावांना तिची खुशाली ऐकून समाधान वाटायचं. एके दिवशी रमेशरावांची आई वारली. कार्यासाठी म्हणून लक्ष्मी माहेरी आलेली. बरेच दिवस राहिली. एक दिवस रात्री वाड्यातल्या तुळशीसमोरच्या पायऱ्यांवर लक्ष्मी बसली होती. रमेशराव तिथं आले आणि तिच्या बाजूला बसून अडकीत्याने सुपारी फोडू लागले. काय ग लक्ष्मी, काय विचार करतीस? झोपली का नाही? एवढी रात झाली. आजीची आठवण येते काय? नाही तात्या, काय नाही. उद्याला मी जाणार घरी. मग तुम्ही एकलेच? तू माझी काय बी काळजी नको करू. राम आहे की सोबतीला. आणि तू फोन बी करतीस की पाहुणे येणार असतील ना तुला न्यायला? नाही, ते नाही येणार इकडं. येताना मी एकटीच आली होती आणि त्यांना काम बी असताना. हा, पण एवढ्या दिवस तू होती इथं, पाहुण्याचा फोन बी नाही आला. समजा नीट आहे ना? लक्ष्मीला एकदम रडू आलं आणि ती रमेशरावांच्या गळ्यात पडून रडू लागली. रमेशरावांना एकदम टेन्शन आलं. काय झालं पोरी, सांग मला. तात्या, सासूबाई आणि नवरा माझ्याशी नीट बोला ना. लक्ष्मीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. लक्ष्मी, काय झालं? तुझं काय चुकलं काय बाळा? माझं काय बी नाही चुकलं तात्या. त्यांना वंशाचा दिवा पाहिजे आणि मला पोर होईना तात्या. मी काय करू? काय बी समजाना. रडू नको बाळा. कुणाच्या हातात असतं का? देवाच्या मनात असेल तेव्हा होईल. तात्या, मला इथंच राहावं वाटतंय. अरे बाळा, असं नाही करता यायचं. लगीन झालं आता तुझं. घर ते हाय, मी येतो तुला सोडायला. बोलतो पाहुण्याशी. दुसऱ्या दिवशी रमेशराव लक्ष्मीला सोडायला गेले. ते तिच्या सासूशी बोलत होते. हे बघा, समजा देवावर सोडा, लवकरच पाळणा हलेल. अहो रमेशराव, 6 वर्ष झाली, कधी पाळणा हलणार? आमचा रविशंकर एकुलता एक हाय, वंशाला दिवा नको का? बरोबर आहे तुमचं, पण माझ्या लेकराची काय चूक आहे? तुम्हाला काय म्हणायचं आहे मग? काय रविशंकरमध्ये दोष आहे? लक्ष्मीची सासू जरा रागात म्हणाले. तसं नाही म्हणालो म्या. कुणाची बी काय चूक नाही. काळजी नका करू, समजा नीट होईल बघा. थोड्या वेळाने रमेशराव निघाले. निघताना लक्ष्मीच्या डोळ्यातलं पाणी बघून रमेशरावांचे डोळे पण पाणावले. लेकीच्या घरून आल्यापासून रमेशरावचं कामात लक्ष लागत नव्हतं. रात्रीची झोप उडाली. त्यांची निघताना लेकीचा रडवलेला चेहरा सारखा रमेशरावांच्या डोळ्यापुढे यायचा. दरवेळी लेकीचा फोन यायचा. कधी सासूने दिलेले शिव्या शाप कळायचे, कधी डॉक्टरच्या गोळ्या आणि इंजेक्शनमुळे झालेला त्रास सांगायची, तर कधी नवऱ्याने हात उचललेलं कानावर यायचं. रमेशराव दरवेळी लेकीची समजूत काढायचे, तिला शांत करायचे आणि फोन ठेवल्यावर स्वतःचे डोळे पुसायचे. एके दिवशी लक्ष्मी फोनवर म्हणाली, तात्या, दिवाळ सण जवळ आलाय, मला घेऊन जा इथून थोडे दिवस. होय बाळा, उद्याच्याला येतो तुला घ्यायला. दुसऱ्या दिवशी रमेशराव लक्ष्मीला घ्यायला आले. त्यांना चहा देण्यात आला. रविशंकरराव, म्या काय म्हणतो, दिवाळ सणाला लक्ष्मीला घेऊन जातो 4 दिवस. रविशंकर रमेशरावांच्या बोलण्याकडे लक्ष न देता निघून गेला. तो काय बोलणार रमेशराव? तुमची पोरगी नीट नाही वागली त्याच्याशी का? काय झालं? काय केलं माझ्या लक्ष्मीनं? विचारा की तुमच्या कार्टीला. जा घेऊन जा तिला. एक पोर नाही देता येत काय? असं नका बोलू. मी तिला मोठ्या डॉक्टरला दाखवीन, समजा नीट होईल.
अजून किती वरीस लागणार समजा नीट व्हायला? रमेशरावांच्या काळजाला घर पडायचे असे शब्द ऐकून, पण पडद्यामागे उभी राहून ऐकणाऱ्या लेकीकडे बघून ते आवंढाळ गिळायचे. रमेशराव लेकीला घेऊन घरी आले. लक्ष्मीची हाडं दिसू लागली होती. आधीचा तिचा हसरा चेहरा सुकून गेला होता. दुसऱ्या दिवशी रमेशरावांनी विषय काढला. लक्ष्मी, काय झालं? रविशंकरराव का नाराज झाले? तुझी सासू असं का म्हणली? तात्या, जाऊ द्या, तुम्ही नका मनाला लावू. चला उठा, आपण आज शेताकडे जाऊ. लय दिवस झालं, मला लय आठवण यायची शेताची. लक्ष्मीने विषय बदलला. 2 दिवसांनी पुन्हा रमेशरावांनी तिला विचारलं, तात्या, आई असती तर तिला सांगितलं असतं. तुम्हाला कसं सांगू? बोल बाळा, तुझी आई बी मी आणि तात्या बी. तात्या, त्यांना पोर पाहिजे म्हणून आधीच गोळ्या औषधं खाऊन लय त्रास केला या. आणि बोल लक्ष्मी, रमेशराव म्हणाले. आणि रोज रात्री नाही सहन होत तात्या, अंग तुटल्यावाने होतंय. मी माणूस आहे, जनावर नाही. बोलता बोलता लक्ष्मी रडू लागली. रमेशरावांना पुढे नाही ऐकवलं. ते सरळ उठले आणि देवघरात गेले. इथला माझ्या लेकरानं काय पाप केले? कसली शिक्षा देतोस? एक पोर घाल तिच्या वंजळीत, मी त्यासाठी काय बी करीन. माझी सेवा कुठं कमी पडली ते बी सांग. रमेशराव अक्षरशः रडू लागले. काही दिवसांनी रमेशराव लक्ष्मीला शहरातल्या डॉक्टरकडे घेऊन गेले. थोडे दिवस काही चाचण्या झाल्या, औषधं घेतली. दिवाळी होऊन गेली. थोडे दिवस लेकीसोबत कसे निघून गेले रमेशरावांना कळलंच नाही. अखेर रमेशराव पुन्हा लक्ष्मीला सासरी सोडाय आले. निघताना लक्ष्मीला म्हणाले, लक्ष्मी, आता काळजी करू नको. डॉक्टरची औषधं खा रोज, समजा नीट होईल. हो तात्या. हाय ना, मला फोन कर हा. यावेळी रमेशरावांनी लेकीच्या सुखासाठी मोठी किंमत मोजली. त्यांनी अर्धी शेतजमीन विकून आणि वाडा घाण ठेवून त्या पैशातून लक्ष्मीच्या सासूला एक सोन्याचा हार आणि जावयाला एक बाईक घेऊन दिली. त्यामुळे सासू आणि जावई दोघं खुश झाले. त्यामुळे काही महिने लक्ष्मीला कोणी त्रास दिला नाही. आणखीन काही वर्ष पालटली. एक दिवस रमेशराव जेवायला बसले होते. पहिला घास घेणार तेवढ्यात राम धावत आला. तात्या, कानावर आले की रविशंकराचं दुसरं लग्न ठरलंय. रमेशरावांनी हातातला घास तसाच पाडला. त्यांच्या पायाखालची जणू जमीन सरकली. तसेच ताटाच्या पाया पडून उठले आणि कपडे घालून लक्ष्मीकडे जायला निघाले. त्यांच्या बंगल्यात शिरून रमेशराव मोठ्याने हाक मारू लागले, लक्ष्मी बाहेर ये, मी तुझा तात्या आलोय. रमेशराव, काय झालं, का ओरडताय? लक्ष्मीची सासू म्हणाली, माझी पोरगी कुठं आहे? रमेशराव रागातच होते. तेवढ्यात लक्ष्मी बाहेर आले. एकदा बी फोनवर सांगितलं नाही? या लोकांनी तुझे सवत आणायचं बी ठरवलं. काय नाही बोलली तू? पोलिसात जाणार मी. माझ्या पोरीला त्रास दिला तो काय कमी होता? आता तू हाय तरी बी दुसरं लगीन करताय. लक्ष्मी रडू लागली आणि म्हणाली, तात्या शांत व्हा. कसं शांत होणार मी पोरी? लेकीचे डोळे बघून रमेशरावांचे डोळे पाणावले. आजपर्यंत मी शांत होतो पण आज नाही. लक्ष्मी चल आता, तू माझी पोरी, मला जड नाही. हा न्या तिला, आम्ही तर कधी जायला सांगितलंय तिला, हीच हाला ना इथून. सासू म्हणाली, चल लक्ष्मी, बाद झालं यांचं. तात्या, आधीच माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय म्हणून मी नाही सांगितलं. चल पोरी चल आपल्या घरी. माझी लक्ष्मी रस्त्यावर नाही, तिचा तात्या अजून जिद्दा आहे. नाही तात्या, मी नाही येणार, लक्ष्मी म्हणाली. हे ऐकून रमेशराव हतबल झाले. लक्ष्मी, काय बोलतेस तू? हा तात्या, मी नाही येणार. हेच आहे माझं घर. लगीन झाल्यावर सासरचं घरच असतं. अगं पण पोरी, ही माणसं. रमेशराव बोलत असतानाच लक्ष्मी मध्येच म्हणाली, ही माणसं काय वाईट नाहीत, त्यांना पोर पाहिजे. बरोबर आहे ना त्यांचं? वंश नको का? पुढं खोटं त्यांच्यात नाही. तात्या, खोट माझ्यात आहे. मी त्यांना पोर नाही देऊ शकत. हे ऐकून रमेशराव लक्ष्मीकडे आश्चर्याने बघू लागले. लक्ष्मी मात्र बोलत होती तरी तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पोरी, असं का बोलतीस? रमेशराव म्हणाले, हा तात्या, खरं तेच बोलतीस. मला पोर नाही होत किती वर्ष झाली. मी वांझवटी आहे. तुम्हालाही किती त्रास दिला मी. हे घर सोडून तिकडे आली तर
लोक तुम्हाला नावं ठेवतील, माझ्यामुळे तुम्हाला गावात नावं ठेवलं, मला नाही ऐकवणार. इथं मला समधी लोक वांझोटी म्हणतात, तिकडे बी तेच होणार. हे ऐकून रमेशराव उभे होते. ते चक्क खाली सोफ्यावर बसले. पोरी, काय बोलतीस तू? तुला कळतं का? हा तात्या, मी वांझोटी हाय, वांझोटी. लक्ष्मी धया रडू लागली आणि घरातून निघून गेली. रमेशरावाच्या अंगात जणू जीव नाही राहिला. ते तेथून निघाले, घरी आले. वाड्याचा उंबरठा ओलांडणार तेव्हा त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. राम धावत आला आणि त्यांना खाटेवर झोपवले. थोडे पाणी दिले. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, माझी लक्ष्मी वांझोटी नाय. आणि रमेशरावांना अर्धावायूचा झटका आला. त्यांना डॉक्टरकडे थोडे दिवस ॲडमिट करण्यात आलं आणि मग घरी आणले. 10-12 दिवस झाले लग्नाची तारीख ठरवणार तेवढ्यात लक्ष्मीला उलट्या होऊ लागल्या. ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून तिची सासू आणि नवरा खुश झाले. त्यांनी दुसरं लग्न मोडून टाकले. गरोदर असल्याची बातमी सांगण्यासाठी लक्ष्मीने फोन केला तर तात्यांना कळालं. ती लगेच त्यांना बघायला आली. ताता, हे कसं झालं? रमेशरावांच्या डोक्यावरून लक्ष्मीचा हात फिरवू लागला आणि रमेशरावांना बोलता येत नव्हतं. फक्त त्यांच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं. तात्या, आता काय काळजी नाही करायची. विठ्ठलाने ऐकलं तुमचं गाणं. दिवस गेलेत मला. आणि रविशंकरांनी दुसरं लग्न मी मोडलं. आता तुम्ही म्हणता तसं समद नीट होईल. तुम्ही बी बरे व्हा. आता माझ्या बाळाला खेळवायला होणार ना? रमेशरावांनी किंचित मान हलवली. लक्ष्मीला तिच्या तात्याची ही अवस्था बघता येत नव्हती. ती देवघरात गेली आणि म्हणाली, विठ्ठला, तात्याला बरं कर. मी आता तात्याला काय बी त्रास नाही देणार. मी त्यांना नीट सांभाळून घेईल. पर माझा तात्या असा नाही बघवत. त्याला बर कर देवा. लक्ष्मी काही दिवस राहिली. दिवस रात्र ती रमेशरावांच्या उशाशी बसून होती. एक दिवस फोन आला आणि तिला बोलवल्यामुळे जावं लागलं. जाण्याआधी ती डॉक्टरशी बोलली. रामकाकांना रमेशरावांचा व्यायाम करून घ्यायला सांगितला आणि ती निघाली. तात्या, आता राहायचे दिस गेले. तुम्ही बरे व्हा बास. काही महिने उलटले. रमेशराव आता हळूहळू थोडे बरे होऊ लागले. लेकीच्या ओटी भरणीला ते जाऊ शकले नाहीत. 9 महिने झाले आणि एक दिवस लक्ष्मीच्या पोटात दुखू लागलं. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. खूप वेळ लक्ष्मीला त्रास झाला. अर्धा दिवस उलटला पण डिलिव्हरी होत नव्हती. इकडे रमेशरावकडे बातमी आली. त्यांनी रामला खुणावलं. रामला कळालं की त्यांना हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीपाशी जायचंय. त्याने त्यांना खुर्चीत बसवलं. थांबा हा, गाडी घेऊन येतो, असं बोलून राम गाडी बघायला गेला. रमेशराव उभं राहायचा प्रयत्न करू लागले. त्यांचा जीव लक्ष्मीपाशी होता. तिकडे लक्ष्मीला त्रास सहन होईना. शेवटी तिला रमेशरावांची खूपच आठवण यायला लागली. ती मोठ्याने ओरडली, तात्या, असे बोलताच तिची डिलिव्हरी झाली. लक्ष्मीचा जीव शांत झाला. इकडे राम गाडी घेऊन आला आणि वाड्यात येऊन पाहतो तर काय, रमेशराव खाली कोसळले होते. त्याने त्यांना उचलून खुर्चीत ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याला धक्काच बसला. तो रमेशरावांचा फक्त ध्येय होता. त्यांचा प्राण कधीच निघून गेला होता. इकडे लक्ष्मीचा नवरा आणि सासू मुलगा झाला म्हणून खुश झाले होते. गोंडस असलेलं बाळ त्यांच्या हातात होतं पण ते खूप रडत होतं. अखेर लक्ष्मीला शुद्ध आली. त्यांनी बाळ तिच्या हातात दिलं. तिने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते शांत झाले. काही वेळाने राम लक्ष्मीला भेटायला आला. राम काका, अहो या ना. तात्या कुठं आहेत? घरीच आहेत का? लक्ष्मीने बाळा त्याच्या हातात दिलं. राम बाळाकडे बघून म्हणाला, पोचल्यात माझ्या आधी. लेकीला भेटायची एवढी घाई झाली होती. रामचे डोळे पाण्याने भरले. राम काका, असं का बोलायलाय? लक्ष्मीने विचारलं. रामने घडलेला प्रकार लक्ष्मीला सांगितला. तिने बाळाला हातात घेतला आणि छातीशी धरलं. त्या बाळाला कवटाळून लेक तासनतास रडत राहिली. बाप गेल्याचं दुःख नव्हतं, लेकीच्या सुखासाठी तिच्या पोटी जन्माला आलेल्या बापाचं प्रेम होतं ते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.